नमस्कार मित्रांनो, आज मी आलो आहे रानात आल्यावर मला कळलं की तिकडं खूप एक ट्रॅक्टर आहे. तिकडं त्याची नांगरणी चालू आहे का काय चालू आहे माहीत नाही आहे मला. पण मी आज रानात आलो आहे. तुम्ही बघू शकता मागे हे सगळं रान, हे सगळं आमचं नाही आहे, दुसऱ्यांचंच आहे. तरी पण तुम्ही बघू शकता हे वर बघा, हे चिंचाचं झाड आहे मोठं. इकडं नारळाचं झाड आहे. इकडं बाकी अजून इकडं हे दिसतंय ते चिंचाचं झाड आहे. इकडं पण अजून चिंचाचं झाड आहे. आणि तुम्हाला मित्रांनो मी आज विहीर पण दाखवणार आहे. आणि माझ्या रानात माझ्या नाही, माझ्या मामाचंच आहे. भले आमचं पण आहे थोडंफार, पण आमच्या रानात तुम्हाला दाखवतो विहीर. पण ही 4-5 जणांतच आहे विहीर, एक असं सेपरेट नाही आहे दुसऱ्यांचं. आणि आज आहे माझा डे 1 ऑफ चॅलेंज ऑफ 100 डेज ऑफ ब्लॉगिंग चॅलेंज. हे बघा मित्रांनो विहीर, ही विहीर आहे ना खूप खोल आहे. पण कसं आहे पाणी खूप कमी झालं आहे ना, म्हणून कोणी इथं पवत नाही एवढे. हे दगड असे जरा जुने काळात बांधलेली विहीर आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. हे झाड आत्ता सध्या तर मोटर बंद आहे, अवसरेत मोटर बंद आहे म्हणून जरा पाणी वाढायला लागले हळूहळू. कारण काय करता इथं माणसं गरमीत आहे ना, गरमी खूप आहे इथं, म्हणून काय सारखी मोटर चालू ठेवायला लागते. तुम्हाला आवाज येत असेल बघा ट्रॅक्टरचा. मी ट्राय करतो तुम्हाला दाखवायचा, बघू दिसतोय का इथनं. बरं आता मला माघारी जायला लागेल. आय विल शो यू गाईज. मला दिसतंय की नाही आय डोंट नो. इथं बघू शकता तुम्ही, इथं एक शेड टाईप हुड टाईप दिसत असेल काहीच तुम्हाला, पण दिसत असेल शक्यतो. पण खूप लांब आहे, तो दिसणार नाही. आणि मध्ये झाडं पण आहेत खूप. इकडं अजून एक नारळाचं झाड, हे वाडाचं एका कशाचं माहीत नाही काहीच मला, तुम्ही सांगा. हे चिंचाचं झाड, अजून इथं खूप सारी फुलं पण आहेत, बघू शकता तुम्ही. इकडं पण आहे. आणि हे आमचं शेत आहे, म्हणजे तिकडनं बघू शकता तुम्ही, तिकडनं ते इथपर्यंत हे झाड आहे ना, हे झाड हा बघा, हे झाड आहे ना, इथनं सरळ ते असं, हे आमचं म्हणजे 4 जणांचं खेत आहे. हे ट्रिप्स म्हणतात ह्याला गाईज. हे चिंचाचं झाड, आणि ह्याला वैरण म्हणतात, तुम्हाला माहीतच असेल. वैरण म्हणतात ह्याला, जे वैरण गुरांना मशीनला चारली जाते. इथं जराशी आग लावली, ते खूप काय तर कचरा झालता. आणि हे बघू शकता इकडं झाडं पण आहेत. अजून तुम्हाला आज जाऊन दाखवतो मी मित्रांनो, माझ्याबरोबर असेच राहत जा. हे बघा इथं केळाचं झाड आहे, हे केळाचं झाड. हे अजून कचरा आहे, वांगणं वैरण अशी दिसते. ह्याला मोगरा म्हणतात काहीच. बघा मला दाखवू का, हे बघा असं असतात, हे असे कळे असतात. जे तुमची आई गजरा घालत असेल, या तुमची बहीण गजरा घालते ना, ते या काळ्यांपासून म्हणलं जातं काहीच. बघा दिसत असेल तुम्हाला, हे असे एवढे मोठे मोठे झाडं असतात, असे मोठे मोठे झाडं असतात सगळीकडे. आणि हे शेवग्याचे शेंगेचं झाड आहे गायचं. हे बघा हे शेवग्याचे शेंगेचं झाड आहे. आणि तुम्हाला कडीपत्त्याचं झाड दाखवू का, पण ते आत्ता कसं आहे की कडीपत्ता काढलाय म्हणून. आणि इथं पाणी पण दिलं इथं सगळीकडे, म्हणून माझे पाय खाली घसतात. नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं अजून नीटपणे. कसं आहे जरा पाय खाली चालले. हे बघू शकता बघा, इथं तुम्ही बघू शकता ओल्ले बघा, हात ओल्ला झाला माझा, ओल्ले ते खूप, म्हणून नीट जायला लागतं हळूहळू. आणि ही गाईच हा बघा तुळशी, ही तुळशी पांडुरंग विठ्ठलाला जी घातली जाते ना त्याची माळ, ही तुळस असते. हे आत्ता छोटी आहे, मोठे झाले अजून खूप भारी दिसते. इथं जरासं सुक्क आहे म्हणून नीट जाऊ शकतो. अजून पुढंच हे हा बघा हे झाड, हे तेच तुम्हाला सांगितलेलं गजरा ज्याच्यापासून बनतो तेच आहे हे झाड, तसंच आहे. आणि हे केळाचं आत्ता तसं एक गड यायला लागलाय, दिसत आहे का तुम्हाला, तो गड येतोय. आणि इकडं फुटायला चालू झालं आहे अजून, काही जरा जळते तो काय उन्हाने. हे बघा असं आहे. आता तुम्हाला मी खाली जाऊन ज्वारी दाखवतो आणि कढीपत्ता. हे काय लावले काहीच मलाच माहीत नाही खरंच, पण मी तुम्हाला ह्याची माहिती देऊ शकत नाही. तिकडं ज्वारी लावले, हे बघा बोट दिसतंय माझं, तिथं ज्वारी लावली आणि तिकडं ट्रॅक्टर आहे, तो पण नंतर तुम्हाला शेवटी दाखवेल. इथं अजून एक नारळाचं झाड आहे. हे बघा ज्वारी नाही, गहू आहेत सॉरी, हे गहू आहेत. हे गहूचं पीक यायला लागले. मला वाटतं सगळीकडेच गहू लावलेत, असे गहू लावलेत सगळीकडे. आणि पुढे ज्वारी, तुम्हाला काहीच मी दाखवायचं ट्राय करतो. हे बघा ज्वारीचे बी असे दिसतात काहीच. ज्वारीचे बी तुम्ही बघू शकता, असे ज्वारीचे बी असतात. अजून पुढं हे आपलं नाही काहीच इकडचं, हे बघा ही लाईन दिसते ना मग, ह्याच्या पलीकडचं दुसऱ्यांचं आहे, ह्याच्या अलीकडचं आपलं आहे. तरी पण मी तुम्हाला त्यांची ज्वारी दाखवतो. बघा हे ज्वारीचे असे कणस असतात मोठे मोठे. हे कणस मशीनमध्ये हे पिकले ना पूर्ण, बघा काहीच असे झाले ना, असे टवटवीत झाले ना, तर मग हे काढले जातात कणस.
मशीनमध्ये टाकून, मग त्याचं सेपरेट होऊन ज्वारी बाहेर येते. ज्वारीच्या असं गणस त्याने इकडं गहू लावला आहे, तिकडं बघू शकता तुम्ही ज्वारी. हे बघा, झूम करू तुम्ही जरा, हे बघा ज्वारी इकडनं सगळं तिकडं ज्वारी अशी लावली. आणि ते तुम्हाला बिल्डिंग दिसते का इथं बघा, ती मोठी, ते महाबोट आहे बघा, ती मोठी बिल्डिंग, ते तिथलं कोर्ट आहे, कोर्ट, जिल्हा न्यायालय असं म्हणतात त्याला, ते कोर्ट आहे. इथं अजून जराशी हे लावली, तुळस आहे. आणि मित्रांनो नेहमी लक्षात ठेवा की तुळशीवर कधी पाय द्यायचा नसतो. तुळशीमध्येच देवाला असं मानलं जातं की तुळशीमध्येच देवाचा वास असतो, म्हणून जास्त करून त्यावर पाय देऊच नका मित्रांनो तुम्ही. आता जरा अडचण आहे म्हणून हळूहळू दाखवतो तुम्हाला. हा बघा, हे कढीपत्ता, हे असे कढीपत्ता असं, हे असे मोठे मोठे झाड आहेत, हे आपलेच आहे, हे आपलेच कढीपत्ता झाड. आणि हे बघा फुलं किती भारी टवटवीत लागलेत. हे बघा अजून इकडं फुलं पण आहेत, सगळीकडं भारी भारी फुलं. कढीपत्ता ह्याला काय झालं, काहीतरी झाले वाटतं. हे बघा असं झाले. असले शक्यतो कढीपत्त्याला काहीतरी होतं, घेत जाऊ नका. आणि हे आहे ना गाईस, हे दिसतंय तुम्हाला, हे झाड, हे सगळे ह्याला धनुरं बांधतात. धनुरं आहे ना, धनुरं मशीनला टाकत नाही शक्यतो, कारण की दूध आहे ना खूप कडू येतं, त्यांचं दूध काढतो आपण म्हशीचं, म्हणून खूप कडू येतं. बघा इथं अजून कढीपत्त्याचं झाड आहेत, तिकडे शेवग्याचं झाड आहे बघा, ते दिसतंय मोठं, ते शेवग्याचं झाड आहे. हे वांग्याचा वेल असतो, वांग्याचा वेल. वांगे काय काय जळलेत, तुम्हाला दाखवायचं ट्राय करतो. बघा हे दिसतंय वांगे, हे जळलंय उन्हामुळं, खूप झाडं जळतात. हे बघा धनुर असले कधीच तुमच्या म्हशीला किंवा जनावराला टाकू नका, त्यांचं दूध खूप कडू येतं. आणि अजून तुम्हाला झेंडू दाखवू का, ह्याच्या पलीकडं आहे ना, ह्याच्या पलीकडं ते पण आपलंच आहे. आपलं म्हणजे ते एका दुसऱ्या माणसाचे, त्यांनी आम्हाला दिलं आहे शेती करायला 50-50% पार्टनरशिपनी, म्हणून जायचं जरा ट्राय करतो तुम्ही. आहेत ना, हे वेल आहे ना, वेल खूप टोचतात, काटे असतात आहेत खूप. हे बघा झेंडू, मी थांबा गाईच ट्राय करतो पलीकडे जायचं. इथं बघा खूप काटे, तिथे जाऊ शकत नाही, म्हणजे इथपर्यंत लागतात गाईज, जाऊ शकत नाही. बघा हे झेंडू, हे झेंडूची फुलं मानते त्याला, खूप झेंडू. आणि इकडं जे पलीकडं आहे ना, ते तुम्हाला ते नदी टाईप वाटेल ते, पण ते हे तळं आहे, ते तळं, शेततळं नाही आहे, ते वाहतं ना पाणी, विसरलं गाईज मी, नंतर सांगतो तुम्हाला आठवलं. हे बघा झेंडू आहे इथं, हा सगळा झेंडू. आता फुलं तोडायची ती, पण ते तोडायला माणसं नाहीत, सगळे बाहेर गेले ते, म्हणून आता मी कसंच होतो. ठीक आहे, अजून तुम्हाला दाखवतो गाईस, माझ्याबरोबर तुम्ही असंच राहा, सपोर्ट करा, मला सपोर्ट करा, मी तुम्हाला अजून दाखवतो. ओ काटे खूप टोचतात गाईस, खूप म्हणजे खूप टोचतात, खूप जोरात टोचतात. आणि ते काटा तुम्हाला टोचला कधीतरी, तर तो काढत जावा लवकर, नाहीतर तो जखम होते तिथं, खूप खूप मोठी जखम होती. मग ती जखम झाली ना, काय होतं ते, मग तो भाग पूर्ण असा पू भरतो, त्या भागात पूर्ण पू भरतो. तुम्हाला मी पलीकडे जाऊन ट्रॅक्टर दाखवायचं ट्राय करतो काय, तुम्ही म्हणे राहा माझ्या. आणि अजून एक झाड असतं, हादग्याची फुलं, तुम्हाला माहीत नसतील, तुमच्या आईवडिलांना माहीत असतील. हादग्याची फुलं असतात, त्याची भाजी बनवली जाते, भाजी बनवली की ती खूप भारी लागते, खूप चविष्ट लागते ती भाजी. तुम्हाला असे जर माझ्याबरोबर थोडं दाखवू, पण पहिलं आपण हितनं निघू. इथं खूप ओललं आहे, पाय धसतो ना, तरी पण तर बाहेर जातोय मी, माझ्याबरोबर तुम्ही असंच राहा गाईज. चप्पल गेली. हे कशाचं झाड तुम्ही काहीच मला कमेंटमध्ये सांगा. हे बघा, हे असं झाड आहे, हे असं झाड आहे बघा, कशाचं आहे ते तेवढं सांगा मला कमेंट करून. अजून छोटी छोटी केळ्यांची झाडं पण यायला लागली ती, तरी पण अजून थांबा जरा वर जाऊन दाखवतो, ट्राय करतो मी ट्रॅक्टर दाखवायचा. ट्रॅक्टर दाखवायचं शक्यतो ट्राय करेलच मी, दिसलं तर ठीक आहे, नाही दिसलं तर बघू आपण. तर आपण पुढं जाणार होतो गाईज, की या धूर येतो जरा, हे जाळले, कारण की खूप डास असतात ना रात्रीचे, म्हणून ते जाळले जरा. मग आता पुढं जाणार आपण, बघू ट्रॅक्टर दिसतोय का. ट्रॅक्टर दिसत असेल तर चांगलंच आहे, नाहीतर नाही दिसलं तरी पण ठीकच आहे. इथं पण हा बघा पाणी सोडलं आहे गाईज, ही वेल आहे, इकडं अजून लावलेत ते कळीचे झाड, तुम्हाला सांगितलं बघा पहिलंच, गजरा त्याच्यापासून बनतो, त्याचं ते झाड आहे. तसं तर हे सगळ्यांचं मिळूनच आहे, म्हणजे हे पण आमचंच आहे, हे पण आमचंच आहे सगळं. म्हणजे इकडचं ते जे तुम्ही बघताय
हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळं बघा, हे म्हणजे हे जी दगडाची लाईन सोडली का पलीकडं, इकडचं सगळं हे सगळं खालीपर्यंत, आय डोंट नो तुम्हाला दिसतंय की नाही, ते झाड दिसतं ना मोठं तिथपर्यंत हे सगळं आमचंच आहे. आमचं म्हणजे सगळ्यात 4 भावांचं मिळून आहे, म्हणजे 2 भाऊ आणि 2 बहिणी असं आहे त्यांचं सगळं. ट्रॅक्टरचा आवाज तर जरा यायला लागलाय, तर बघू ट्रॅक्टर दिसतोय का, आणि नसेल दिसत तर बघू काय तर करू. वर जातो जरा काहीसा बघा, तर काटे लावलीत खूप. तुम्हाला दिसतोय की नाही, या झाडांच्या पलीकडे या झाडांच्या पलीकडे. आता इकडनं जायचं कसं ते मला पुढं काय लागलं वाट, कारण की एकदा मी जेव्हा लहान होतो ना गाईस, तेव्हा मी इकडनं यायचो, काय झालं तर माझी चप्पल निघलेली डायरेक्ट. मी इकडनं क्रॉस करत होतो ना, हे चप्पल निघलेली आणि माझा पाय डायरेक्ट काटेच पडलेला. खूप काटे टोचलेले, मला रडलं नव्हतं पण खूप काटे टोचलेले, दुखतं खूप, ते खूप म्हणजे खूप दुखतं. आता वाटतं तारांची फेन्सिंग केली आहे मी मामाने माझ्या, म्हणून सॉरी मी काय दाखवू शकत नाही पलीकडचं. नंतर पुढच्या ब्लॉगमध्ये मी शक्यतो दाखवेल तुम्हाला की सगळे झाडं. हे बघा किती भारी काळं उमटलं, किती भारी कळी आली, एकदम छान अशी कळी आली अशी. आता आपण काय घरी जाऊ, घरी गेल्यावर बघू घरचे काय करतात, ते काळ्यांच्या गजरा बनवतात का काय करतात ते बघायला लागेल घरी गेल्यावर. माझी मम्मीला पण येते, कारण की माझी मम्मी आता इथंच होती ना. माझे आजोबा आता जरा वारलेच नव्हते, पण त्यांनी सगळं शिकवलेलं, मम्मीला म्हणा आजीला म्हणा सगळं शिकवलेलं, म्हणून ते सगळं ट्रेन झालेच. म्हणून आता घरी जाऊन बघू जरा काय होतंय. इथं खूप काटेत व्हायचं, खूप म्हणजे खूप काटेत. प्रोटेक्शन करायला लागते तुम्हाला. गाढवाचा आवाज ऐकायला येत असेल बघा. तुम्ही कमेंट करा काय मला ते कुठलं झाड आहे, कमेंट करा नक्की, आणि टायमर सांगा किती टाईमवर तुम्ही बघितलंय ते, आणि मला कमेंट करा. पुढं चाललंय काहीतरी पडलं, घरी चाललंय काय आपण आता. काय इकडचं रान बघायचं तुम्हाला इकडचं रान बघायचं असेल तर पुढच्या ब्लॉगमध्ये मला सांगा, इकडचं पण रान बघू आपण. हे बघा गाईज, मी जात असताना घरी हे बघा, हे तुम्हाला ते काकू दिसतात की नाही, व्हाईट साडी किंवा ड्रेसचे ते शर्ट घालतात, कारण की हे खूप वरबडतात हाताला. हे बघा अजून इकडं पण एक आहे, इकडं पण अजून 2-4 बाईक आहेत. ते काय असतं माहिती का, त्यांचे एक स्पेसिफिक लिमिट, तास 1.5 तास 2 तास, त्या हिशोबात त्यांना हजेरी दिली जाते. 400 रुपये किंवा 500 रुपये या हिशोबाने तासाचे. काळ्यात तोडायचे असतात ना, खूप सारे झाडं असतात. तुम्हाला दाखवतो मी, हा बघा केवढं आहे त्यांचं, एवढं अख्खं आहे, इकडं पूर्ण एकाच माणसाचं आहे. म्हणून खूप त्यांना बायका लावायला लागतात. ते बघा काका ते फुलं घेऊन चालले, झेंडू आपण बघितलं ना मग तो. हे बघा इकडनं झूम आउट आहे ना, हा बघा हे सगळं इकडचं, ते खाली चिंचाचं झाड दाखवलं ना पहिलं, तिथपासून ते इकडं हे वरचं हे सगळं ह्यांचंच आहे. आणि हे घर पण त्याच काकांचं आहे. त्यांचं नाव आप्पा काका असे, म्हणजे ते जरासे वयस्कर माणूस आहे, त्यांना आहेत मुलं पण त्यांनी अजून नावावर नाही केलं. आणि आप्पा काकाचं सगळे. आणि हे बघा आमची म्हैस दिसत असेल कशी बघते बघा, किती भारी म्हैस बघते बघा. इकडं आमची शेळी, आमची म्हणजे वहिनीचीच आहे, दिसते की नाही तुम्हाला आय डोंट नो त्या झाडामुळं. बघा सगळं शेळी, ही म्हैस मोठ्या मामाची. आणि इकडे जे आहेत म्हैस, एक दिसत असेल, एक रेडको आणि एक दुसरी म्हैस, हे 3 हे आमचे छोट्या मामाचे आहेत. आणि ही गाडी पण आमच्या मोठ्या मामाचीच आहे. आणि अजून तुम्हाला दाखवतो म्हशीचं, हे आला म्हैस, किंवा गाईस काहीच करत नाही म्हैस, किती लाड करते लय लाड करते, खूप लाड करते म्हैस. बघा मम्मी चालते बाहेर, झालं वाटतं सगळं, हात धुवायला आली काय माहिती कशाला आली. हे बघा ही देखील उठायला काळी पूर्ण ब्लॅक मॉडेल आहे पूर्ण, होल अँड सोल. आतमध्ये जाता भूक लागली जरा, पूर्ण घर आमचंच आहे काहीच. हे बघा हे पूर्ण मामा बी राहतात पण आजोबांचं होतं. आणि हे 3 कोकरं, छोटीशी कोकरं, हे बारकी बाळ छोटे शेळीचे असतात ना बारकी पिल्लू ते.
नमस्कार मित्रांनो, मग कशी जरा व्हिडिओ अचानक बंद करायला लागला मला, कारण की जरा बाहेर जायचं घरच्यांनी बोलवलेलं आहे जेवायला आहे म्हणून. मग आता जेवण जरा झालं आहे हे बघा म्हैस परत कसे. मग जेवण जरा झालं आहे आता हे काय हे जरा भात इटल्याला ना असं नाही जरा, पण ते जरा माशांना टाकायला चाललं आहे खाली रानात आपण बघू कसं टाकलं. आवाजही येत असत मित्रांनो तुम्हाला बघायचा इकडचा तिकडचा. हे पूर्ण मोकळं रान आहे, काही एवढं नसतं म्हणून हे का अजूनही काळा चालत. मग अशी आठवत असेल तुम्हाला, आपण इथनंच व्हिडिओ स्टार्ट केला होता. ते बघा पोरं पावायला आली ते सगळे, ते बघा हिरवे दिसत असतील तुम्हाला. हे पोरं